ये आधीचे केचप थांब थांब गाडीला टच नको करू बंद का. मला वाटलं तुम्ही बाहेर चाललाय. हा मी बाहेरच चाललो आहे पण मी गाडी स्वतः चालवणार आहे सेल्फ ड्राईव्ह. मग मी तू सुट्टी घे दादा सुट्टी घे मजा कर. आज ना मी तुझा पगार पण करून टाकतो बाकायदा. अरे आज खूप वर्षांनी माझा मूड एकदम सुभान अल्लाह माशाअल्लाह झालाय. कारण आज खूप वर्षांनी माझा पोरगा. तुम्हाला मुलगा आहे? कोण कोण बोलला? आता तुम्हीच म्हणलात ना खूप वर्षांनी तुमचा मुलगा. मी म्हणालो आज खूप वर्षांनी एक इमानदार पोरगा मला भेटला. म्हणजे तू रे तसा तू हुशार आहे म्हणजे थोडा जास्तच हुशार आहे म्हणून तुला पगार पण थोडा जास्तच भेटणार आहे. बरं ते 5,000 पकडूया सर. 5,000 लय जास्त होतात. आपण 2,500 नको 2,500 नको आपण 1,500 पकडूया. 1,500 बरोबर आहे. म्हणजे इतक्या दिवसांचे तुझे 1,500 प्लस तू गाडीचा वॉशिंग बिशिंग केला त्याचे एक्स्ट्रा पैसे धरून सगळे मिळून तुझे 10,000 होतात. 10,000. अरे एवढे पैसे तर माझ्या बनियांच्या छोट्या खिशात पण असतात. लगेच देऊ शकतो मी तुला. पण हिशोब कसा बाकायदा झाला पाहिजे. त्या दिवशी तू पान आणला होतास ना त्यात सुपारी चुकीची घातली होती. प्लस पान तूच खाल्लास तेव्हा त्याचे पैसे कट व्हायला पाहिजे. आईस्क्रीम आणला होता त्या आईस्क्रीम आणल्यानंतर सुटे पैसे आणायला विसरलास तेव्हा ते सुटे पैसे आणि त्या पण गलतीचे पैसे कट होणार. म्हणजे तुझे झाले आता उरले 7,500 रुपये. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. एक मोठा हिशोब तर मी विसरलोच. अरे त्या दलिंदर लोकांचे आपण पैसे वसूल करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी जर का पैसे दिले नाहीत तर तुझ्या पगारातनं वसूल करायचे असा बोलला होतास ना तू. मग आता तो हिशोब केला तर तुझे होतात 2, 2.5, 34, 7,000 रुपये. आता 7,000 रुपये तू मला द्यायचे. मी मग अरे त्या लोकांचे 35,500 रुपये बाकी होते त्यातले 21,000 त्यांनी दिले म्हणजे राहिले किती 14,500 रुपये. त्यातले 7,500 रुपये तुझे कट झाले म्हणजे आता राहिले 7,000 रुपये. जे 7,000 रुपये तू आता मला दिलेस तर ठीकच आहे नाहीतर पुढच्या महिन्यातल्या तुझ्या पगारातनं कापून घेतो मी. काय हा चल नी. अरे अजून इथेच खाली हात जायला काहीतरी वाटतं ना तुला. थांब थोडे पैसे देतो तुला. हे घे. माझी नोकरी मला परत कधी मिळणार आहे? हे बघ सलग 7 दिवस तू एक पण गलती नाही केली ना जेडीची मर्जी सांभाळलीस ना तर ती नोकरी तुला भेटते. पण जर का सलग 7 दिवस तू गलती न करता राहिला नाहीस तर आयुष्यभर तुला अशी चिल्लर गोळा करत राहायला लागणार. परिस्थिती किती हालाकीची असली किंवा आयुष्य किती बिकट वळणावर आलं तरी शेवटी मध्यमवर्गीय मुलगा आहे मी. असली हजारो वादळ रोजच्या रोज पचवतो आम्ही. असल्या लहान मोठ्या टेन्शन्सला घाबरून जात नाही. चिल्लर तर चिल्लर. स्वतःच्या हक्काचे स्वतःच्या मेहनतीचे असे रोज चिल्लर मिळाले ना तरी आयुष्य सुखात घालवण्याची ताकद मिळते आम्हाला. तिचाच तुम्ही दिलेत त्यासाठी थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुमची किल्ली. या पोरात ना काहीतरी हाय जे सतत मला विजयीची याद करून देतं आणि म्हणूनच याला अजून पिडावासा वाटतो छळावासा वाटतो. तयारीत राहा आदित्य केचप. तुला अजून लय सहन करायचंय आणि हिशोबात राहा कारण जेडी सगळ्यांचाच हिशोब ठेवतो बाकायदा. हा ताई कसं आहे समजा गावाकडे तिकडं बरं आहे ना? हा मामा कसं आहे? तू मामीला तरच देत नाही ना जास्त? हा उन्हात बिनत फिरू नका बाळा. काळजी घे स्वतः. हा टेक केअर. हा चल ठेवते. सॉरी माझ्यामुळे उगाच तुला थांबत बसावं लागलं ना? अहो नाही एवढं काय त्याच्यामध्ये. असंही मॅडमची ऑर्डर करून ना दमाय झालं होतं तेवढं जरा आराम मिळाला. हो ना. आज आपली सगळ्यात मोठी पहिली ऑर्डर होती आणि सगळ्यात मोठं पहिलं पेमेंट सुद्धा होतं आणि ते सुद्धा चाफ्याच्या फुलांचं.
मला ना सतत आदित्यची आठवण येत होती, म्हणून मग मी अच्छा, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट आणलंय. येस. का आणलंय? शर्ट पीस आहे का पॅन्ट पीस आहे? नाही ग. बघू दाखवा. घड्याळ आहे? नाही, हे बघ. हे नारळ? नारळ नाहीये हा, ही पिगी बँक आहे. म्हणजे अगं म्हणजे मोठ्या मोठ्या अमाऊंट साठवण्यासाठी कशी मोठी बँक असते की नाही, तसे छोटे छोटे आनंद साठवण्यासाठी ही पिगी बँक असते. आता आधी मी घरी जाणार, आदित्यला ही गुड न्यूज देणार आणि मग त्याच्या हातात ही पिगी बँक ठेवणार आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपल्याला मिळालेले पैसे या पिगी बँकेत टाकणार आणि मग ही पिगी बँक भरायची वाट बघत बघत स्वप्न पाहत पाहत झोपून जाणार. तुम्हा दोघांना बिना कोणाची नजर नको लागू दे. चला निघायचं का? तू हो पुढे, मी आलेच. चालेल. हा बोल. निघालास? हा निघालोच आहे, पोचायलाच थोड्या वेळात. काय झालं? आनंद झालाय मला, आनंद. कसला? ते मी आता नाही सांगणार, घरी आल्यावर सांगेन. आणि एक गंमत पण दे. आपण सगळं मीच नाही करणार हा, तू पण काहीतरी करायला हवं. तू पण मला काहीतरी गंमत द्यायला हवी. गंमत आता काय घेऊन ये? तुला काही स्पेसिफिकली हवंय का? मला फक्त तू हवाय आणि तुझ्याकडनं एक गंमत हवी. आता ती काय असेल ते तू ठरव. आपण असं काहीतरी हवं ज्याने आपली रोजची सॅड सॅड रात्र एकदम हॅपी हॅपी होईल. ओके, लवकर ये, वाट बघते मी. एवढ्या कमी पैशात काय घेऊ सईसाठी? पैसे असते तर तिची रात्रणी सोडून घेऊन गेलो असतो. आता रात्रणीचं रोपटं घ्यायला सुद्धा पैसे पुरेसे नाहीयेत. रात्रणीची फुलं तोडून नेली असती, पण मग ती कोमेजून जातील आणि मला जगातली कुठलीच रात्रणी कोमेजायला नकोय. एखादा स्वस्त आणि मस्त केक किंवा एखादी लहानशी पेस्ट्री किंवा त्याहूनही लहान पण क्यूट असा कपकेक की परवडेल असं काहीतरी साधंच नेऊ, ज्याची किंमत कमी असली तरी त्याच्या मागच्या भावनांना किंमत असेल. हो साहेब, हो साहेब, चक्र घ्या ना, एकच उरलंय. नाही नाही नको, थँक्स. नाही नाही घ्या ना, माझ्या मुलीचा उद्या वाढदिवस आहे. तुम्ही एक जर चक्र घेतलं तर माझे 100 रुपये गोळा होतील. बापरे, एवढे पैसे तर आज माझ्याकडेही जमले नाहीये. काय साहेब गरिबाची मस्करी करताय? घ्या ना, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला जिलेबी खूप आवडते, तिच्यासाठी तरी हे चक्र घ्या ना. कितीला दिले? 12 रुपये. हे माझ्याकडे 15 आहेत. हे 3 रुपये घ्या ना. अरे नको तू. बर, त्या 3 रुपयाचा अजून काय देतोस का? कॅलेडोस्कोप आहे पण हे तुटलंय. कॅलिडोस्कोप सईला जाम आवडेल. थँक्स. काय करताय तुम्ही इथे? अहो मी इथेच आहे. म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा कामावर गेलात ना तेव्हा पण मी इथेच होतो आणि तुम्ही परत आलात ना तेव्हा पण मी इथेच आहे. अजून थोडा वेळ जर मी इथे थांबलो ना तर लोक मला भागूबाई सहनिवासचा चौकीदार समजतील. नाही काय ना, तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. म्हणजे मी काय इथे तुमच्यावर मेहरबानी करायला नाही आलोय, उलट थोडी मेहरबानी घ्यायलाच आलोय. तेव्हा एकुलता एक सासरा म्हणून माझ्यावर थोडा रहम खा. मुलीचा बाप म्हणून मला थोडं समजून घ्या ना. घ्याल ना? आज सकाळपासून ना मी खूप अटेम्प्ट केले बेटूला मदत करायचे. म्हणजे आधी ते सामान पाठवलं, ते तुम्ही दोघांनी रिटर्न केलं. मग ऍक्च्युअल कामामध्ये तिला मदत करायला गेलो
तर तिथून पण तिने मला हाकलवून दिलं. मी खूप मस्का मारला तिला, पण तिने तिचा सेल्फ रिस्पेक्ट सोडलाच नाही. बाप म्हणून ना मला सॉलिड प्राऊड फील झालं. पण माझ्यातला जो नरम दिल बाप आहे ना, जो प्रत्येक पोरीच्या बापात असतो, तो जाम सेंटी झाला. आतल्यात रडायला लागला, अजूनही रडतोय. मी तिच्या फ्युचरची जी चित्र रंगवली होती ना मनात, ती सॉलिड ग्रँड होती हो. इतकी ग्रँड होती ना की मोनालिसाचं चित्र पण त्या चित्रासमोर झक मारेल. पण हे ते चित्र नाहीये हो. हा तो कॅनव्हास नाहीये. आणि यात तुमची चुकी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगा की हे सगळं चित्र कधी बदलणार आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यात तुम्ही ब्राईट कलर्स कधी भरणार आहात? मी जमेल तसा रंग भरायचा प्रयत्न करतोय. पण हा रंग किती दिवस टिकणार आहे? तुला एक मॅन टू मॅन नसीहत देतो बेटा. काय आहे की संसार मी पण केलाय आणि 26 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरनं तुला सांगतो की छोट्या छोट्या हॅपीनेसचा फ्रेशनर मारून ना संसाराची गाडी चालत नाही. त्या गाडीची टाकी नेहमी फुलच असावी लागते. मग ती गाडी छोटी असली ना तरी चालते. आणि मला माहिती आहे की तुला याची जाणीव आहे, तुला सईची काळजी आहे, प्रेशर आहे. पण मी ना इथे तुझं प्रेशर वाढवायला नाही आलोय, उलट ते प्रेशर कमी करायला आलोय. सईला या सगळ्याची सवय नाही आहे रे, पण तुझ्या प्रेमापोटीनं ती सगळं सहन करेल. पण म्हणून तिला त्रास होत नाही असं नाही ना, आणि तिला त्रास होऊ नये असं तुलाही वाटतंय ना. मग ऍटलीस्ट थोडे दिवस का होईना तिला माझ्याबरोबर माहेरी पाठवणं प्लीज. तू जी जान से काम कर, मेहनत कर. ही सिच्युएशन बदलायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला तुला जेवढा वेळ घ्यायचा ना तेवढा घे. पण तोपर्यंत माझी मुलगी मला परत दे ना. आणि ज्या दिवशी तू या सगळ्यातनं बाहेर पडशील आणि मी रंगवलेलं चित्र तेवढं नाही पण एक सुंदर चित्र रंगवशील ना, त्या दिवशी मी स्वतः माझ्या बेटूला तुझ्याकडे येऊन सोडेन. पण तोपर्यंत माझ्या बेटूला माझ्या बरोबर तिच्या हक्काच्या घरात सुखात राहू दे प्लीज. काका, खरं तर मला तुमच्याशी आता खूप भांडायचंय. खूप वाद घालून तुम्हाला इकडनं परत जा असं सांगायचंय. पण तुम्ही आता जे जे म्हणालात त्यात एवढं खरं आहे ना सगळं. माझ्याकडे कुठलंच उलट उत्तर नाहीये आता. पण आज नसलं तरी उद्या, परवा, कधी ना कधी माझ्याकडे खणखणीत उत्तरं असतील तुमच्या ह्या प्रश्नांची. पण ती उत्तरं मला सापडेपर्यंत घेऊन जा तुम्ही सईला माहेरी. खरंच खरंच. आज ती माझी वाट बघतीये, तेव्हा आज मी तिच्या समोर नाही हरू शकत. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो, लवकरात लवकर सई तुमच्या घरी येईल. आता रोज या पिगी बँक मध्ये पैसे टाकायचे आणि मग एकदा काही पिगी बँक भरली ना की हे चाळीतलं घर सोडायचं आणि नवीन घरी जायचं राहायला. येस, हा मला माहिती आहे.
या एवढ्याशा पिगी बँक मधल्या पैशांनी काही लगेच नवीन घरी जाता येणार नाही, पण तरी आयुष्यात नवीन स्वप्न तर बघता येतील. आणि माझ्या आणि आदित्यच्या लाईफ मध्ये काहीतरी नवीन एक्साइटमेंट येईल, हॅपीनेस येईल. पण आधी कधी येणार आहे? आदित्य येतोय तर त्याच्यासाठी काही खास करायला, म्हणजे अशी एकदम स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी त्याला. प्राणनाथ, आइए प्राणनाथ. आइए प्राणनाथ, अंदर आइए, बैठिए बैठिए. आप आज कड़ी धूप में जल गए होंगे ना, तो ये ठंडा ठंडा जल पीजिए. बोलिए, आपका दिन आज कैसे रहा मेरे बगैर? बोलिए बोलिए, अपने होठ खोलिए. अच्छा आप बता, मेरे बिल्लू की इमली मतलब सही कैसी है? ठीक है ना? हाँ सईला या सगळ्याची सवय नाही आहे रे, पण तुझ्या प्रेमापोटीनं ती सगळं सहन करेल. पण म्हणून तिला त्रास होत नाही असं नाही ना. माझी मुलगी मला परत दे ना. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, लवकरात लवकर सई तुमच्या घरी येईल. आदिनाथ, प्राणनाथ, अजी कुछ तो बोलिए. आधी बोल ना, काय झालं? रोज मरे त्याला कोण रडे? हा, मला खोळेल असं बोल ना बाबा. सोड ना, माझं सोड. तू सांग, तू काय बोलत होतीस? काय मजा, काय गंमत? हा, एक मिनिट. ठीक आहे, ही पिगी बँक आहे. आज ना मला एका मॅमनी खूप मोठी ऑर्डर दिली, 20 बुकेची. आणि बुके कसले होते माहितीये? चाफ्याच्या फुलांचे. सो मी 3 वेगवेगळ्या रंगाच्या चाफ्यांचे बुके केले आणि त्यांना ते खूप 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 जास्त आवडले. भरपूर पैसे सुद्धा मिळाले आणि त्यांनी टिप पण दिली. आणि त्यातनं ही पिगी बँक आणली. आणि हे मला आज मिळालेले पैसे जे तू स्वतःच्या हाताने या पिगी बँक मध्ये टाक. आता ना रोज रात्री आपण असंच आपले पैसे या पिगी बँक मध्ये टाकत जायचे. मग ही पिगी बँक भरली ना की अजून मोठी पिगी बँक घ्यायची. आणि मग ती सुद्धा भरली की ती पिगी बँक फोडायची आणि ही चाळीतली खोली सोडायची. सई, तुला ह्या चाळीत खूप त्रास होतोय ना, माहितीये मला. अरे नाही रे, तू बरोबर असताना मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. पण आता तू दिवसभर घरी नसतोस ना, मग थोडस इरिटेट होतं मला कधी कधी. म्हणजे सकाळपासून सगळ्या गोष्टींसाठी रांगाच असतात नुसते. कपडे धुवायची रांग, कपडे वाळत घालण्याची रांग, टॉयलेटची रांग, भांडी घासायची रांग, सगळ्या रांगाच असतात नुसत्या. कंटाळवाणा होतात रे खूप. आणि मध्येच ना कधीतरी हा फॅन अचानक खडखड खडखड वाजायला लागतो.
मध्येच नीट फिरते. मग मध्येच कधीतरी अचानक लाईटच फ्लिकर होतात, त्यामुळे ना असं उगाच भूत बंगला असल्यासारखं फिलिंग येतं. पण बाकी सगळं असं एकदम. सईला या सगळ्याची सवय नाही आहे, पण तुझ्या प्रेमापोटीनं ती सगळं सहन करेल. पण म्हणून तिला त्रास होत नाही असं नाही ना. अरे तू परत काय आलो मी डुबलास? काय झालंय तुला? टाक ना ते पैसे पिगी बँक मध्ये. आणि हा, तुझं कॉन्ट्रीब्युशन पण त्याच्यात ऍड कर आणि मग टाक. आधी तुलाच कोणी भेटलं होतं का?